नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हालाही जर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र असूनही त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. आणि अशा भरपूर महिलांच्या तक्रारीही महिला व बालविकास विभागाकडे गेलेल्या आहेत. त्यामुळं नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणींना मिळालेला नाही, पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जर हप्ता मिळालेला नसेल तर त्यांना आता तो हप्ता मिळू शकतो. त्यासाठी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जो लागणारा निधी आहे तो निधीही मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ज्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे त्यांच्यासाठी ही अपडेट आलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला मग पाहूयात की GR काय आहे आणि हे पैसे कधीपर्यंत आणि कोणाला मिळणार या ठिकाणी पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 25-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष 2235D 767 20 जानेवारी 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय आहे पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरता सन 25-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण 779 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना 2.1 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235D 767 या लेखा शीर्षकाखाली रुपये 3,960 कोटी इतका निधी नियतव्यय मंजूर आहे. म्हणजे 3,960 कोटी इतका निधी मंजूर आहे. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 25-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यक्रम प्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे-डिसेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2235D 767 या लेखा शीर्षकाखाली 31 सहाय्य अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली रुपये 393.25 कोटी इतका निधी प्रशासकीय प्रमुख विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे यासाठी डिसेंबर महिन्याचे ज्या महिलांचे लाभ राहिलेले असेल आणि ज्या महिला पात्र असतील अशा महिलांसाठी 393.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास महिला व बालविकास विभागाला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता यामध्ये तुम्ही डिसेंबर महिन्यासाठी पात्र असाल आणि तुमचे जर पैसे जमा झाले नसतील तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे पैसे तुमच्या DBT लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जातील. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या बहिणीसोबत शेअर करायला विसरू नका.